हिंगोलीत काँग्रेसच्या 2 गटात हाणामारी झाल्यानं काँग्रेसचे शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंगोलीत पुन्हा एकदा काँग्रेसचे 2 गट असल्याचं उघड झालंय। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विकास लहाने यांनी उपोषण सुरू केलंय। भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलनाचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। राज्यातील कृषी पुरस्कारांचा आज वितरण होणार आहे। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव होणार असून यंदा कृषी पुरस्काराच्या रकमेत 4 पट वाढ करण्यात आली आहे। मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल। नागपूर शहरात महिला गुन्हेगारांच्या टक्क्यात वाढ झाली आहे। शहरात 9 महिन्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात 200 पेक्षा अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे। खुनाचा प्रयत्न, आर्थिक फसवणुकीसारख्या गुन्ह्यात महिलांचा समावेश आहे। कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारकडून 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे। अमरावतीच्या तिवसा शहरात 10 दिवसांपासून घरगुती नळाला विजेच्या दाबामुळे पाणी पुरवठा होत नाहीये। यामुळे ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। 26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेत। निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच सांगू असं देखील राजीव कुमार म्हणाले। शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्याचा प्रकार समोर आलाय। चंद्रपूरमधील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। अमित ठाकरे भांडूपमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बीडमध्ये यंदा मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे। नारायणगडावर हा दसरा मेळावा पार पडणार असून दुपारी 2 वाजता मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कार्यकर्त्यांची नारायणगडावर बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर ते दाखल होतील। सायंकाळी 5 वाजता सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वर इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याला ते उपस्थिती लावतील। इंदापूर तालुक्यातील पहिल्या फळीतील नेते आणि तब्बल 2000 कार्यकर्ते आज शरद पवारांची भेट घेणार आहे। सकाळी गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेत हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊ नये अशी मागणीही करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणार आहे। यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा 84व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळाही होणार आहे। मेळाव्याला शरद पवारांसह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या दुपारी 12 वाजता गणेश कला क्रीडा मंच इथे मेट्रोचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या उद्या बदल्या होणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राज्य सरकारला याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचे मोजमाप करण्यासाठी एअर इंडियानं एक नवीन व्यवस्था निर्माण केल्याची माहिती आहे। कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाची तपासणी आणि नंतर त्यांच्या कामाचं नियोजन सुद्धा कंपनीद्वारे करण्यात येणार आहे। बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आलाय। कोसी बॅरेजमधून गेल्या 56 वर्षात सर्वाधिक पाणी सोडण्यात आलं असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। बिहारमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उत्तर भारतात पूर येण्याची शक्यता आहे। नेपाळला मुसळधार पावसानं झोडपलंय। पूर आणि भूस्खलनात 66 जणांचा मृत्यू तर 79 जण बेपत्ता झाले। काठमांडू खोऱ्यातील 226 घरं पाण्याखाली गेली असून पुरात अडकलेल्या हजाराहून अधिक नागरिकांची सुटका करण्यात यश आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।